नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज 30 मार्च, उद्या 31 मार्च म्हणजे आपला आता आज आणि उद्या शेवटचा दिवस महिन्याचा। तर ताईंनो, आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता मिळतो तो त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या वजनाच्या सोबत आपल्याला गरोदर मातांची पण वजन टाकावे लागतात, परंतु गरोदर मातांची वजन नोंदवत असताना अजून एक कॉलम आहे की तो आपण भरला आहे की नाही, तो 4 तपासण्या असतात। तर त्या तपासण्या तुम्ही टाकताय की नाही तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, अगदी छोटासा व्हिडिओ आहे, पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर ठरवा की आपल्याला हे काम करायचंच आहे। तर याच्यासाठी आपल्याला गरोदर माता मॉड्यूलवर जावं लागेल। गरोदर माता मॉड्यूलवर गेल्यानंतर आपल्याला याच्यासाठी मातेच्या 3 डॉटवर आपल्याला जावं लागेल। कुठली माता घ्या, माझ्याकडे 2च माता आहेत, तर 3 डॉटवर आपल्याला जावं लागणार। 3 डॉटवर गेल्यानंतर मग आपल्यासमोर पर्याय जे समोर दिसत नाही, परंतु जर आपण स्क्रोलिंग केलं बघा, अशा पद्धतीने आपण सरकत गेलं तर आपल्यासमोर ते पर्याय उपलब्ध होतात। तर त्याच्यातील जो पर्याय आहे तो म्हणजे हा की गर्भधारणेदरम्यान वजन वाढ आणि एनसी तपशील। तर ताईंनो, आपण ज्या पद्धतीने मातांचे वजन आणि उंची नोंदवत आहोत, वजन उंची आणि एसबी आपण नोंदवत आहोत, तर त्यासोबत आपल्याला हे देखील भरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की यांचा एकमेकांचा दोघांशी संबंध येतो, तरच आपलं भरलेलं मॉड्यूल हे पूर्ण होतं। तर आपल्याला इथं देखील चेक करायचं आहे की तुम्ही इथं पण ते भरलेलं आहे का, सेम वजन आणि एसबी इथंच आपल्याला भरायची, फक्त एनसीची तारीख आपल्याला ज्या महिन्याला झाली त्या महिन्याची तारीख टाकायची आहे। तर आपण याच्यावर क्लिक करणार आहोत। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक मातेच्या बघा, आपल्याकडे गरोदर आणि प्रसूती हे रजिस्टर होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 तपासण्या होत्या, तशाच इथं देखील 4 तपासण्या आहेत। हे दर महिन्याला भरायचं नाही, तर आपल्याला 4 वेळेस म्हणजे जोपर्यंत माता डिलिव्हरी होत नाही तोपर्यंतच्या 4 तपासण्या असतात। आता इथं जर तुम्ही पाहिलं 2 भरलेले आहेत, म्हणजे यांच्या 2 बाकी आहेत, आणि इथं जर आपण पाहिलं तर प्रत्येकाची अपेक्षित तारीख इथं येत असते आणि आपण ज्यावेळेस इथं जोडतो तेव्हा ती प्रत्यक्ष तारीख आपल्याला टाकावी लागते। आता ह्या मातेच्या 2 झालेल्या आहेत मागच्या, आता चालूची ह्या महिन्याची टाकायची। इथं अपेक्षित तारीख 14/3/26 आहे। मी व्हिडिओसाठी भरायचं राहू दिलेलं होतं, आता तुम्हाला तीच दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे। तर बघा, आपल्याला मातेच्या तपशील डोळा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, कारण की ही 14/3/26 म्हणजे ही अपेक्षित ड्यू तारीख आहे, पण आपलं लसीकरण सत्र कधी झालं, त्या मातेला कधी ती माहिती दिली गेली, तर ते आपल्याला बघायचं म्हणून तपशील डोळ्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला इथं मातेची उंची टाकायची, वजन टाकायचं, म्हणजे आता चालू महिन्याचं, कारण की ह्याच महिन्यात त्या मातेची ही एनसी आलेली आहे, म्हणजे 4 तपासण्यांपैकी 3री तपासणी आलेली आहे। तर त्याच्यानंतर तिचं घेतलेलं एसबी आपल्याला इथं टाकायचं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला एनसीची प्रत्यक्ष तारीख आपल्याला टाकायची। आता आपण सगळं एक एक करून टाकून घेणार। तर आता ह्या मातेची उंची आहे 151 सेंटीमीटर, ह्या मातेचं वजन आहे 55 किलो, आणि त्याच्यानंतर ह्या मातेचं हिमोग्लोबिन आपल्याला इथं टाकायचं, नंतर एनसीची तारीख। आता ह्या मातेचं हिमोग्लोबिन 12.1, त्याच्यानंतर खाली आपल्याला इथं ह्या मातेची तारीख टाकायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करावं लागणार आहे। याच्यावर क्लिक करायचं। याच्यावर क्लिक केलं म्हणजे आपल्यासमोर कॅलेंडर ओपन होईल। तर कॅलेंडर ओपन झाल्यानंतर आमचं 16 तारखेला आमच्या इथं जे होतं लसीकरण सत्र झालेलं आहे। आता मी 16 तारीखवर इथं क्लिक करणार, त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे। तर आपली ह्या पद्धतीने 16/3/2026 जरी त्या मातेची ड्यू डेट जरी 14/3 होती तरी 16ला झालं, किंवा या महिन्यापर्यंत कुठल्याही तारखेला झालं असतं, तर ती तारीख आपल्याला इथं टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे। सगळी माहिती झाल्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे। सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं तर आज जर आपण इथं क्लिक केलं तर आपल्याला गर्भधारणेदरम्यान वजन वाढण्याचा जो आलेख असतो तो आपल्याला पूर्ण दिसतो, आणि त्याच्यानंतर जर आपल्याला परत जावर क्लिक केलं तर आपण त्या मातेच्या मॉड्यूलमध्ये जातो, परंतु आपल्याला आता वाढीचा आलेख हा बघून घ्यायचा आहे, कशा पद्धतीने त्या मातेचं वजन वाढले। त्यासाठी आपल्याला गर्भधारण ते आपल्याला क्लिक करायचं, म्हणजे आपल्या समोर आलेख येईल, आणि आलेख आल्यानंतर आपण इथं बघणार आहोत की अशा पद्धतीने आपल्याला आलेख दिसतो। इथं महिने दिसतात, म्हणजे गर्भधारणेचे आठवडे आपल्याला इथं दिसतात, आणि याच्यामध्ये प्रत्यक्ष वजन दिसतं, त्याच्यानंतर शिफारस केलेलं किमान वजन। तर अशा पद्धतीने हा आलेख आपल्याला दिसतो। तर तो आलेख आपल्याला अशा पद्धतीने बघता येतो। तुम्ही झूम करून देखील याला बघू शकता। बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही झूम केलं तर तो देखील आपण बघू शकतो। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला बाहेर यायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला ह्या ॲरोला
बाहेर यायचं तर आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे। ह्या ॲरोला क्लिक केल्यानंतर आपण बाहेर आलेलो आहोत आणि आता आपल्याला परत जावर क्लिक करायचं आहे, म्हणजे आपण आपल्या मॉड्यूलमध्ये येणार। तर परत जावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिले इथं आलो, त्याच्यानंतर परत आपल्याला म्हणजे त्या मातीची एनसी अशा पद्धतीने भरली गेली आणि त्याच्यानंतर आपल्याला परत आता पूर्ण मॉड्यूलच्या बाहेर यायचं तर आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करावं लागणार। तर अशा पद्धतीने त्या मातीचं जे मॉड्यूलमध्ये आपल्याला भरायचं असतं, तर हे प्रत्येक महिन्याला नाही करायचं, तर आपल्याला आपले 4 तपासणी ज्या तारखेला येतील तर ती तारीख चेक करत चला। तिथं आपल्याला प्रत्येकाची चेक करायची आहे आणि चेक करूनच आपल्याला ती मातीची भरलेली आहे किंवा नाही हे बघून घ्यायचं आहे। जर भरलं नसेल तर नक्की भरा, हे देखील खूप महत्त्वाचं आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं ताईनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।